पिंपळगाव बसवंत मार्केटला टोमॅटो व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांवर दबंगगिरी। सभापती दिलीप बनकर याबाबत काही ठोस कारवाई करणार का? पिंपळगाव मार्केटला वारंवार शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना गुरुकृपा व्हेजिटेबल कंपनीच्या श्रीपद होळकर यांच्याकडून वर्ष उलटून गेले तरी अजूनही शेतकऱ्यांचे 1.5 कोटी मिळालेच नाहीत। होळकरांची मालमत्ता मार्केटने ताब्यात घेऊन शेतकऱ्यांचे पैसे चुकते करायला हवेत। बनकरांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा। कांदा व टोमॅटोची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही वर्षांपासून वारंवार शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे। याबाबत आमदार दिलीप बनकर ठोस कारवाई करत नसल्याने परप्रांतीय व्यापाऱ्यांची दबंगगिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। व्यापाऱ्यांच्या तक्रारीवर कारवाई होत नसल्याने आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही या भ्रमात परप्रांतीय व्यापारी मग्न झाले आहेत। गेल्या वर्षी टोमॅटोच्या सीझनमध्ये गुरुकृपा व्हेजिटेबल या कंपनीने शेतकऱ्यांचे 3 कोटी रुपये थकविले होते। शेतकऱ्यांनी याबाबत मार्केट कमिटीकडे वारंवार पाठपुरावा केला। कंपनीचा मालक श्रीपद दामोदर होळकर यांची मालमत्ता ताब्यात घेऊन मार्केट कमिटीच्या माध्यमातून विक्री केली व त्यातून साधारणपणे 1.5 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत, तर अजूनही 1.5 कोटी रुपये शेतकऱ्यांचे बाकी आहेत। होळकर यांची इतरही मालमत्ता विक्री होईल तेव्हा होईल, शेतकऱ्यांना उर्वरित पैसे त्यावेळेला मिळणार आहेत। तोपर्यंत शेतकरी वेठीस धरला जाणार आहे। मार्केट कमिटीनेच ही मालमत्ता आपल्या ताब्यात घेऊन पैसे चुकते करावेत व नंतर जेव्हा होळकर यांच्या मालमत्तेस गिऱ्हाईक लागेल तेव्हा ती विक्री करून मार्केटने आपले पैसे वळते करावेत अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। 1 सप्टेंबरला चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील मयूर गोजरे, ऋषिकेश गोजरे, विकी गोजरे हे टोमॅटो विक्रीसाठी पिंपळगाव बसवंतला टोमॅटो मार्केटला आले होते। मच्छिंद्रनाथ व्हेजिटेबल कंपनीने सदर शेतकऱ्यांकडून 521 रुपये प्रति कॅरेट प्रमाणे टोमॅटो खरेदी केले। प्रत्यक्ष टोमॅटो गोडाऊनवर माल खाली करण्यास गेल्यावर 21 रुपये कमी करण्याची अट घातली। यावर मयूर याने अट मान्य करून तेथे टोमॅटो दिले, तर इतर दोघांनी ही अट मान्य न करत दुसरीकडे टोमॅटो विक्री केली। टोमॅटोचा भाव पक्का केल्यावर कमी करता यावरून वादावादी झाली। वाद वाढतच गेला। मयूरला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली। इतर व्यापाऱ्यांनीही गर्दी करून शेतकऱ्यावर दबाव आणला। शेतकऱ्यांची गाडी पंक्चर करण्याचा प्रयत्न केला गेला। शंकर गोजरे यांनाही मारहाण करण्यात आली। ऋषिकेशला जबरदस्तीने गाडीत बसवून पोलीस ठाण्यात आणले। त्याच्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला, पण तो नंतर फसला। पोलिसांनी नंतर मयूरला सोडून दिले। अशा प्रकारच्या घटना शेतकऱ्यांबरोबर पिंपळगाव मार्केट कमिटीच्या आवारात वारंवार घडत आहेत। भाव पक्का केल्यावरही परप्रांतीय व्यापारी मगरुरी अन मनमानी करून कमी भावात माल घेतात। शेतकरी वाद नको म्हणून व्यापाऱ्यांची दबंगगिरी सहन करतात। मात्र काही शेतकऱ्यांनी विचारणा केली विचारला की दादागिरी करतात। प्रसंगी मारहाण अन थेट खोटे गुन्हे दाखल करण्यापर्यंत या व्यापाऱ्यांची मजल गेली आहे। त्यामुळे शेतकरी भीक नको कुत्र आवर याप्रमाणे मिळालेला भाव पदरात पाडून घेतो। मनमानी पुढे हतबाल होत आहे। बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी गांभीर्याने याबाबत लक्ष घालून परप्रांतीय व्यापाऱ्यांची दबंगगिरी थांबवण्याची मागणी होत आहे। सभापती बनकर यांनी शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे। व्यापारी ही मार्केट कमिटीत महत्त्वाचा घटक आहे, पण तो शेतकऱ्यांना मारहाण अन पिळवणूक करत असेल तर त्याच्यावर देखील कडक कारवाई करणे अपेक्षित आहे। प्रसंगी त्याचे लायसन्ससुद्धा रद्द करण्याची ठोस भूमिका सभापती दिलीप बनकर यांनी घ्यावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे।